राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे ऐन कारणांमुळे चर्चेत असतात. पण टीका आरोप या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर शिक्षण क्षेत्रासह साखर कारखानदारी क्षेत्रात तानाजी सावंत हे एक मोठं नाव आहे. शेतकरी कुटुंबातून आलेला एक सर्वसामान्य व्यक्ती ते JSPM संस्थेचे संचालक, साखर कारखानदारी क्षेत्रातलं मोठं नाव ते राज्याचे आरोग्यमंत्री. एका सर्वसामान्य माणसाची वेगळी बाजू जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि TOD मराठीमध्ये तुमचं स्वागत. तानाजी सावंत यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. ते मूळचे सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या वाकाव इथले. त्याच गावातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1982 मध्ये सोलापूरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. पुढे 1986 मध्ये कराडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. 2009 मध्ये जयवंत टेक्निकल कॅम्पसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं. तर 2018 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD पूर्ण केली आणि डॉक्टरेट पदवी मिळवली. आता हे झालं तानाजी सावंतांचं शिक्षण. पण त्यांच्या कामाबद्दल, व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर पुण्यातल्या भारती विद्यापीठात काही काळ त्यांनी इंजिनिअरिंगचे लेक्चरर म्हणून काम केलं. यानंतर 1990 साली सावंतांनी गिरिराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाची एक कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. त्यानंतर 1998 साली त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ अर्थातच JSPM या नावानं स्वतःचा धर्मादाय ट्रस्ट नोंदवला. JSPM द्वारे 2001 मध्ये ताथवडे इथं त्यांनी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ही व्यावसायिक संस्था सुरू केली. त्यानंतर 2001 ते 2014 या काळात त्यांनी हळूहळू पुणे शहरात आणि आसपास 6 कॅम्पस उघडले, ज्यात ताथवडे, हडपसर, वाघोली, बावधन आणि नरे हे पुण्यातले, तर सोलापूरच्या बार्शीमध्येही त्यांनी एक कॅम्पस सुरू केलं. सावंतांनी पुणे जिल्ह्यात अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची स्थापना देखील केली. JSPM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे इंजिनिअरिंग कॉलेजेस पुण्यातल्या सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेजच्या यादीत आज गणले जातात आणि याच JSPM संस्थेचे तानाजी सावंत हे संचालक आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांनी साखर कारखानदारी क्षेत्रातही मोठं नाव कमावलं. धाराशिवच्या सोनारीमध्ये 2008 साली त्यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड या नावानं साखर कारखाना सुरू केला. ते भैरवनाथ साखर कारखान्याचे संस्थापक, चेअरमॅन आहेत. सोबतच सावंत हे धाराशिवमध्ये वेगवेगळ्या साखर कारखान्याचे अध्यक्षही आहेत. सावंत यांनी आतापर्यंत 5 साखर कारखाने स्थापन केले. याशिवाय भैरवनाथ ॲग्रो प्रोसेस लिमिटेड, गिरिराज प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, न्यूट्रीफास्ट ॲग्रो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचेही ते संचालक आहेत. शिक्षण आणि सहकार क्षेत्रानंतर तानाजी सावंतांची राजकारणात एंट्री कशी आणि कुठून झाली तेही बघूया. तानाजी सावंतांच्या राजकारणातल्या एंट्रीला त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा आहे. शिवाजी सावंत हे शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होते. जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेतेही होते. यानंतर 2015-16 मध्ये धाराशिवच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तानाजी सावंतही शिवसेनेशी जोडले गेले. या काळात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. परंड्यात त्यांनी शिवजलक्रांती प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास 100 किलोमीटरच्या परिसरात स्वखर्चानं जलयुक्तची कामं केली. याच प्रोजेक्टला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देत त्याच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना बोलावलं आणि यानंतर अल्प काळातच उद्धव ठाकरेंची मर्जी त्यांनी संपादन केली. 2016 साली ते यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले. युती सरकारच्या 2019 साली विधान परिषदेची 3 वर्ष शिल्लक असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या भूम-परंडा इथून विधानसभा निवडणूक लढवली. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांना जलसंधारण मंत्रीपद देण्यात आलं. त्यानंतर राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भूम-परंड्यातून शिवसेनेकडून तानाजी सावंत निवडून आले. पण तरीही तानाजी सावंतांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मंत्रिपदाची संधी मात्र मिळाली नाही. शिंदेंच्या बंडात तानाजी सावंतही सामील होते आणि सध्या ते शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवलं होतं आणि सध्या याच भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देत आहेत. गेल्या 2 महिन्यात ज्या मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं अशा 35 जणांच्या कुटुंबियांना ते भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून प्रत्येकी 5 लाखांची मदत करतायत. एक ज्योत मराठा योद्ध्यांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन सध्या तानाजी सावंत या तरुणांच्या कुटुंबियांसाठी काम करतात. तानाजी सावंतांच्या या उपक्रमाची सध्या चांगली चर्चा रंगते. पण याबद्दल तुम्हालाही काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी
टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.